मीरा रोडची होती मला वाटते. बोरिवली कांदिवली. चला कमिटी आपण रेडी राहायचंय. पाहुण्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. सुरेशजी पाटील साहेबांचा आपण विशेष सन्मान करूया. महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. सह आयुक्त सुरेशजी पाटील साहेबांचा करूया आपण विशेष सन्मान. आणि या स्पर्धेकरता रोख रक्कम आर्थिक सहकार्य त्यांच्या वतीने लाभलंय. तर दरवर्षी या स्पर्धेला नेहमीच चांगला पाठिंबा ते देत असतात. मी विनंती करीन शुभमजी म्हात्रे की आपण त्यांचा हा विशेष सन्मान करायचा आहे. सह आयुक्त वसई विरार महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत सर्वांचे लाडके सुरेशजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान, मायेची ऊब देणारी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या सुरेशजी पाटील साहेबांकरता. त्यानंतर या ठिकाणी सचिनजी थोरात साहेब उपस्थित आहेत. दरवर्षी नेहमीच चांगला पाठिंबा त्यांचा राहिलाय. संतोषजी मुकादम यांना विनंती करेन की आपण त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. साने गुरुजी प्रीमियर लीग देखील येईल आणि तिथे त्यांच्या माध्यमातून बोकड देण्यात आलंय. म्हणूनच नेहमीच चांगला पाठिंबा देत आहेत. साने गुरुजी टीमला नेहमीच सपोर्ट करतायत. सपोर्टेटिव्ह पर्सन सचिनजी थोरात, सफल उद्योजक जूचंद्र आणि त्यांचा केला जातो यथोचित सन्मान. शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. जोरदार टाळ्या सचिनजी थोरात साहेबांकरता. त्यानंतर नेहमी आधारस्तंभ साने गुरुजीची स्पर्धा, साने गुरुजी मॅच कुठेही असू दे तिथे मात्र नेहमीच बॅकबोन आहेत, आधारस्तंभ आणि नेहमी साने गुरुजी संघाला पुढे नेणारं व्यक्तिमत्व आदरणीय प्रसादजी पाटील साहेबांचा करूया आपण इथे विशेष सन्मान. आकाशजी राऊत यांना विनंती करेन की त्यांनी प्रसाद पाटील दादाचा विशेष सन्मान. फिटनेस मॅन एक चांगला आदर्श त्यांचा नेहमी सर्वजण घेत असतात आणि चांगली रिस्पेक्ट नेहमी साने गुरुजी संघ त्यांना देत असते. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. दादांकरता थँक्यू. आणि त्यानंतर लेजंडरी क्रिकेटर आत्माराम लाडकोजी भोईर साहेब या ठिकाणी आहेत. आकाश राऊत यांना विनंती करेन की आपण त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. एका इनिंग मध्ये 9 विकेट घेतल्यात असा कारनामा इतिहास त्यांच्या नावावर आहे आणि स्पर्धा कुठली असू द्या नेहमीच ते या ठिकाणी असतायत. जोरदार टाळ्या आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांकरता. भरतजी पाटील या ठिकाणी आहेत आणि त्यांचा करूया आपण विशेष सन्मान. थँक्यू आत्माराम लाडकोजी भोईर. त्यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. त्यानंतर भरत पाटील या ठिकाणी आहेत. त्यांचा सन्मान आपण करूया. संतोषजी मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. जोरदार टाळ्या भरतजी पाटील यांच्याकरता. मायची ऊब देणारी शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आजचा दिवस ज्याने जबरदस्त कॉमेंट्री केली व्हॉइस ऑफ पाये या निशांजी पाटील. या जुचंद्र नगरीमध्ये आता सर्वांचा हवाचा आवाज, सर्वांचा लाडका आवाज व्हॉइस ऑफ पाये निशांजी पाटील यांचा विशेष सन्मान. मी विनंती केली प्रसाद दादा की आपल्या शुभ हस्ते भिवंडी परिसरातील गोड आवाज पाये नगरीचा हा गोड आवाज निशांजी पाटील सरांचा यथोचित सन्मान केला जातोय. मायची ऊब देणारी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. प्रसाद दादा पाटील यांच्या जोरदार टाळ्या निशांजी पाटील यांच्याकरता. व्हॉइस ऑफ पाये हा विशेष सन्मान त्यांचा केला जातोय. थँक्यू निशांजी पाटील.
आजचा दिवस आपण चांगली कॉमेंट्री केली त्याबद्दल आपला आभारी. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट पंच, अप्रतिम अंपायरिंग, आपल्या गावातील बेस्ट अंपायर, नेहमीच आपल्या गावातील प्रत्येक स्पर्धांना चांगला पाठिंबा देत आहेत. नॉन स्टॉप अंपायरिंग ललितजी भोईर सरांचा करूया यथोचित विशेष सन्मान. विनंती करेन बंड्या सर आपण यायचं पुढे. सचिनजी थोरात त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान आपण करायचा आहे. ललित भोईर बंड्या सरांकरता एकदा मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे. नॉन स्टॉप अंपायरिंग नेहमीच आपल्या परिसरात सर्वांचे लाडके पंच ललितजी भोईर सर आणि वेल्डन ललितजी भोईर सर. असंच काम आपण करत राहा. यानंतर आपण याच विभागातील खऱ्या अर्थानं गोड आवाज अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज ऐकतोय असे अक्षयजी साटम सरांचं देखील स्वागत आणि सन्मान करतोय. मी विनंती करतोय सुरेश पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते अक्षयजी साटम सरांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं आहे. खूप चांगलं समालोचन अक्षय यांचं राहिलं आहे. मागील 2 दिवसामध्ये त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी रंग भरला. अक्षयजी साटम सर आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त सर्वमान्य सुरेशजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते अक्षयला या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं समालोचन त्यांचं राहिलं आहे. आणि खऱ्या अर्थानं साने गुरुजी स्पोर्ट झूचंद्र या स्पर्धेमध्ये सातत्याने ते समालोचन करत असतात. अक्षयजी साटम आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. यानंतर गुणलेखक विशालजी भोईर सरांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मी विनंती करतोय आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विशालजी भोईर यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. खूप चांगलं गुणलेखन या स्पर्धेमध्ये विशालजी भोईर यांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या छत्रछायेखाली 8 गुणलेखक खऱ्या अर्थाने त्याने घडवलेत आणि ती माहिती विशालजी भोईर साहेबांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगलं गुणलेखन त्यांचं राहिलं आहे. यानंतर पतू पॅकर्स दत्तारी स्पोर्ट झूचंद्र संघाचा एखादा प्रतिनिधी, कारण त्यांच्याच माध्यमातून हे मैदान उपलब्ध करून दिलं गेलंय. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देखील, कारण हे मैदान त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे. दत्ताली स्पोर्ट झूचंद्र संघाचा एखादा प्रतिनिधी आपण यायच्या व्यासपीठावरती आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाणार आहे. थँक्यू जितू पाटील. आपलं देखील आभारी आहोत. पाण्याची व्यवस्था त्यांच्या वतीने. मंडप डेकोरेटर मनोज कांतीलाल पाटील आपला आभारी. HM साऊंड त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. JTC लाईव्हचा देखील सन्मान आपण करूया. HM साऊंड आणि JTC एकच आहे तर एकच सन्मान आपण करतोय. प्रसाद दादा आपण त्यांचा सन्मान कराय. JTC लाईव्ह आणि HM साऊंड या दोघांकरता जोरदार टाळ्या. क्लॅरिटी का बिग बॉस, JTC लाईव्ह चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ऐकलं. आणि क्लॅरिटी का बिग बॉस सध्या टॉप 10 रँकिंग मध्ये YouTube लाईव्ह JTC लाईव्हला आपण पाहतोय. आणि HM साऊंड क्लिअर व्हॉइस क्लिअर क्वालिटी त्यांचा विशेष सन्मान. थँक्यू. चुकून जर कोणाचा मान सन्मान राहिला तर क्षमस्व. यायचंय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ऑनली निशान म्हात्रे. मी विनंती करीन सचिनजी थोरात यांना की आपण हा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. निशान म्हात्रे बरेच दिवस स्ट्रगल केला होता आणि आज मात्र ती खेळी दाखवले ना. जोरदार टाळ्या. कॅप्टन कूल कप्तानी इनिंग त्याने खेळले. वेल्डन निशान. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर जो आहे आणि ती ट्रॉफी जर पाहिली कुमार जियान हार्दिक पाटील यांनी सौजन्य केलेली. हार्दिक पाटील यांच्या माध्यमातून सर्वात उत्कृष्ट फिल्डर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? तो आहे इथे नाव आलंय आमच्या स्कोररने सूरज. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सूरज ठरला या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर. टीम साई माऊली बोरिवली संघाचा. आत्माराम लाडकोजी भोईर यांना विनंती करीन की
आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर आणि आत्माराम लाडकोजी बोईर देखील आपल्या कारकिर्दीमध्ये एक काल क्रिकेटचा गाजवला लेजेंडरी खेळाडूकडून तुम्हाला या सदिच्छा आणि शुभेच्छा भेटतायत. सूरज ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. वेल डन सूरज. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, सर्वात उत्कृष्ट गोलंदाज कोण आहे? एनएम चॅम्पियन टीम साई माऊली संघाचा बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट जी ट्रॉफी सौजन्य केले श्री अशोक सखाराम केणी यांचं धन्यवाद. त्यांनी ही ट्रॉफी सौजन्य केले. बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट ज्याने सर्वाधिक विकेट घेतलेत, 5 मॅच 5 विकेट, अजय रांजणे ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. अजय रांजणे ज्याला प्रेमाने बाबू म्हटलं जाते आणि तो आहे बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. सचिनजी थोरात. सचिनजी थोरात साहेबांच्या शुभ हस्ते दिला जातोय अजयला बेस्ट बॉलरचा किताब. जोरदार टाळ्या अजय करता. थँक्यू अजय, वेल्डन. आणि हा सर्व जो अपडेट आहे ना तो आमच्या स्कोरर विशाल भोईर आणि संपूर्ण कमिटीने काढून दिलाय तो आमच्यापर्यंत, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. इथे भरपूर रेस आहे. बॅटर मध्ये अजयचं नाव आहे, विशालचं नाव आहे, इथून निशांतचं नाव आहे, निखिलचं नाव आहे आणि शैलूचं नाव आहे. कोण आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट? शैलू, ज्याने या स्पर्धेमध्ये जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक केला. 91 धावा केल्या. खन्ना इज बॅक. निखिल भोईर ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट. आणि आता डेफिनेटली आपण म्हणणार आहोत खन्ना इज बॅक. खऱ्या अर्थाने बॅड फॉर्म मध्ये होता. कालच्या दिवसात जर पाहिलं क्रिकेट सोडणार होता, परंतु काल जी बॅटिंग केली तिथून कॉन्फिडन्स आला आणि त्याच्याकरता पहिला टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय सुरेशजी पाटील साहेबांना विनंती करेन, सहआयुक्त वसई विरार महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. खन्ना इज बॅक. निखिल भोईर करता जोरदार टाळ्या. वेल्डन निखिल आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा. निखिल एकंदरीत बेस्ट बॅटर मिळालाय, खुश आहे. थोडा बॅड फॉर्म मध्ये होता, थोडा फील तुला वाईट वाटत होतं, परंतु तुम्ही करून दाखवलं, त्याबद्दल काय म्हणशील? नाही, निशांनी मला चान्स दिला, पुढे पाठवलं, मी प्रयत्न केला ना, सक्सेस झाला. कोणाला ही ट्रॉफी डेडिकेट तू करशील? नाही, मी माझ्या वडिलांना करेन, कारण की वडील सांगत होता तू कॉन्फिडन्स ठेव स्वतःवर. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. निखिल भोईर, खन्ना इज बॅक आणि तो ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 2च ट्रॉफी आहेत, तर आपण मालिकावीरची ट्रॉफी देखील देऊन टाकतोय. कुमारी प्रार्थना पंकज राठोड यांच्याकडून मालिकावीरची ट्रॉफी सौजन्य करण्यात आले. आणि मालिकावीर आपण जर पाहिलं, जो जास्त विकेट घेतो त्यालाही देतो, जो जास्त धावा करतो बॅटर त्यालाही देतो, किंवा जो गोलंदाजी आणि फलंदाजी ऑलराऊंडर प्रदर्शन करतो त्यालाही देतो. तर गेस करायचं आहे मालिकावीर कोण आहे? साईमाऊली बोरिवली, विशाल, अजय, इथून आयलू शैलू. नो डाऊट, ज्याने 2 हाफ सेंचुरी ठोकल्यात, 100हून अधिक धावा त्याने केल्यात, आणि तो आहे शैलू. मालिकावीर, प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट, MVP. प्रसाद दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे मालिकावीर. शैलूनी शैलूचा लकी चाम देखील आणलाय आणि काय बॅटिंग केलंय. 250 कालच्या दिवसात धुमाकूळ घातला शैलू, ज्याला प्रेमाने शैलू आयलू देखील म्हटलं जाते, तो ठरलाय या स्पर्धेचा हिरो. मालिकावीरचा हकदार शैलू, NM चॅम्पियन टीमचा. जोरदार टाळ्या. शैलू, काय सांगशील? ज्या पद्धतीने 2 हाफ सेंचुरी तुने ठोकल्या, टीम देखील जिंकलाय आणि तुने देखील जबरदस्त परफॉर्मन्स केला. तो सांगतोय सध्या घसा बसलाय, परंतु त्याचे बॅट भरपूर बोलले. जोरदार टाळ्या त्याच्याकरता. आणि रनर अप, महाअंतिम उपविजेता, भरपूर दिवस वाट पाहिली आणि आज मोठमोठ्या संघांची वाट लावली. टीम साई माऊली बोरिवली संघाचा इथे संघर्ष संपलाय आणि इथून येणाऱ्या सर्व टुर्नामेंट त्या गाजवतील. या सदिच्छा, याच शुभेच्छा यायचे संपूर्ण टीम. सर्व मान्यवरांना विनंती करीन की आपण सर्वांनी ही ट्रॉफी द्यायची आहे. भरपूर दिवस स्ट्रगल करत होते साई माऊली बोरिवली
आणि आज मात्र जुचंद्र नगरीमध्ये इतिहास रचलाय. साने गुरुजी चषक महाअंतिम उपविजेता रनर अप ठरलाय. जोरदार टाळ्या साई माऊली बोरिवली टीम करता. जोरदार टाळ्या साई माऊली बोरिवली टीम. कॅप्टन श्रेयसशी आम्ही संवाद साधू. श्रेयस, एकंदरीत भरपूर दिवस तुम्ही येत आहेत. अजय आणि नेहमी येत आहेत. भरपूर वेळा क्वार्टर फायनल सेमीफायनलला पराभव होत आहेत. अनेक टुर्नामेंट इथे खेळल्यात, परंतु आज जे साने गुरुजी चषकाचं आयोजन नियोजन आणि तुमचा संघ रनर अप राहिलाय, एकंदरीत थोडक्यात आपण विश्लेषण करायचं आहे. हा नक्कीच. साने गुरुजी चषक जेव्हा पण आम्ही जिंकलो त्याच्यानंतर आमचा फॉर्म चालूच झाला आहे. मग ज्यावेळेस तिथे ही टुर्नामेंट व्हायची त्यावेळेस आम्ही चॅम्पियन झालेलो. त्याच्यानंतर 2 वर्ष आम्ही खूप गाजवलं. त्याच्यानंतर परत बॅड पॅच होता, पण आज साने गुरुजी चषकामध्ये परत फायनलमध्ये आलो आहे. चॅम्पियन नाही झालो त्या गोष्टीचं दुःख आहे, पण ह्याच्या पुढे तर नक्कीच क्रिकेट गाजवण्याचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत किती ज्यावेळी संघ हारत असतो, अनेक टोमणे येतात, तर किती बॅड फिलिंग्स येतात आणि जिंकल्यावर किती खुशी येते. नाही बघा कसं आहे, क्रिकेट आहे असं होतं. कारण बॅड पॅच जेव्हा चालू असतो तेव्हा चांगले चांगले प्लेयर पण गावचे मॅचला येत नाहीत. ठीक आहे, क्रिकेट आहे, असतील त्यांच्यासोबत खेळू, जिंकू आणि ह्याच्या पुढे देखील साई माऊली चालूच राहिलं, चांगलंच क्रिकेट खेळून राहील. अपेक्षित उत्तर आणि जोरदार टाळ्या साई माऊली बोरिवली टीम करता. आणि या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरलंय साने गुरुजी चषक 2026. नाव आहे NM चॅम्पियन. ठरलाय हा संघ चॅम्पियन टीम 2026. NM चॅम्पियन निशान म्हात्रे चॅम्पियन टीम. काय जबरदस्त केली या संघाने. निशान म्हात्रे कॅप्टन्सी मध्ये खेळत असताना टाळ्या वाजवायचं NM चॅम्पियन टीम करता. चॅम्पियन 2026 निशान म्हात्रेची नक्कीच आम्ही चर्चा करू. एकतर नवीन संघ तयार केलाय आणि कॅप्टन देखील. या निशान जिंकलात तुम्ही आणि बोलायला हवं. नवीन टीम आहे, अनेक चढ उतार तुम्ही देखील पाहिलेत. मोठमोठ्या संघांना NCA मध्ये तुम्ही पराभव केलाय, परंतु खरोखर जो खेळ दाखवलाय ना कालच्या दिवसात आणि आज, एकंदरीत NM चॅम्पियन हा संघ ठरलाय चॅम्पियन 2026 साने गुरुजी चषक. निशान म्हात्रे यांच्या कॅप्टन्सी मध्ये. आणि निशांत, काय बोलाल एकंदरीत तुमच्या टीम विषयी? भरपूर सारे खेळाडू तुम्ही गोळा केले, अनेक सारे खेळाडूंना घडवण्याचं काम करते NM चॅम्पियन आणि टॉप रँकिंग मध्ये हा संघ दिसतोय. चांगला खेळाडूंची साथ आहे. आणि एकंदरीत खन्नाचा फॉर्म, शैलूचा फॉर्म आणि तुमचा फॉर्म किती इम्पॉर्टंट होता टीमला? चांगलं होतं. ही स्पर्धा काय म्हणाल या स्पर्धेविषयी? अप्रतिम आयोजन होतं. जोरदार टाळ्या. NM चॅम्पियन ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन. चुकून कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर क्षमस्व. सक्सेसफुल राहिलाय साने गुरुजी ट्रॉफी 2026. सर्व प्रेक्षकांचा, सर्व मान्यवरांचा आभारी आहोत आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली असं सांगतो. इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय क्रिकेट. थँक्यू. JTC लाईव्ह. हॅलो हॅलो. साने गुरुजीचे सर्व